मित्रांनो आपल्यासोबत हा नंदी दिसतोय. नंदी बरेच फायनल केलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी मालकासाठी त्याने केलेल्या आहेत, पण चर्चेत नाही. जुनाच बैल आहे पण चर्चा नाही अजून झाली त्याची, कारण बरीच मैदान त्याने मारली आणि मेन त्याचा एक गोष्ट सांगायचं म्हणजे पायात दुखापत झालेली. 10 महिने बैल घरी बसून होता आणि आजारातून उठला आणि जाईल त्या मैदानात मालकासाठी गुलाल करायला लागलाय. आज विचारूया कुठल्या गावचा बैल आहे? कुरबावी. काय बैलाचं नाव आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव सौरभ राजेंद्र डोईफोडे. बैलाचं नाव बागड. त्यांच्या मालकाचं नाव. मालकाचं नाव. ही बैल म्हणजे मालक 4 बैल इथलं घाटात बैल असतात ना त्यांची वाघोलीवाल्यांचा बैल आहे. आकाश शेट सुधरामर उंडरे आणि जय भवानी प्रसन्न दारणा कॅम्प हरण्या ग्रुप कुरबावी हे 3 नाव कळतो. मांजरेवाल्यांचा बैल आहे, वाघोलीवाल्यांचा. कुरबावीत असतो बैल सांभाळायला. मग आता तुम्ही सांगितलं आलेलं की 10 महिने पायाची दुखापत आणि त्यानंतर जाईल तिथं गुलाल आणि जीव तोडून बैल पळालाय. हो 100%. कारण गेल्या वर्षी डायव्हरनेच महाराष्ट्र केसरीला 9-12च्या मैदानात बैल फायनलला ठेवला होता. तिथून सलग बैल 4 मैदान फायनलला राहिला. 4थ्या मैदानात बैलाला फायनलला गेल्यावर अंधारात दुखापत झाली, पायाला क्रॅक गेलता छातीला. बैल 10 महिने बसून होता अख्खा. सगळ्या डॉक्टरची ट्रीटमेंट केली, पण शेवट आमच्या गावातले कदम डॉक्टर आहेत, परत सगळे शिरवळकडे ही सगळ्या डॉक्टरकडे. तेव्हा बैल 10 महिन्याने कव्हर झाला. आता सलग 10 महिन्यानंतर सलग आपण 7व्या महिन्यात त्या मैदानापैकी पुशेगाव, वडकी, परत त्या ड्रायव्हरनी 4 मैदान नियोजन केले आपल्या ऋषी ड्रायव्हरनी. सलग 4 मैदान बैल गुलाला आहे कंटिन्यू. बघा मित्रांनो, बैल जर पाहणारा तुमच्याकडे असेल तर भलेही तो आजारपणात थोडा वेळ घालवत असतो, पण ज्यावेळेस मैदानात मालक उतरवत असतो त्यावेळेस 100% जुन्यासारखा परफॉर्मन्स देत असतो. आणि ह्या नंदीनेही तीच केलेलं आहे. जसा आजाराच्या आधी पळत होता तसा आज दुखापत झाल्यानंतर बरा होऊन पुन्हा त्याच स्पीडनं पळायला लागला. 100%. कारण बैल अक्षरशः 48 तास बसला नव्हता, बसायला सुद्धा येत नव्हतं बैलाला. बैल म्हणजे लय संघर्ष करून वर आलाय. लाळ झाली, लंपी झाला, परत क्रॅक गेला, लय आजारांना मात करून बैल वर आला आणि 100% मालकाचं नाव करायला लागला बैल. कुठल्याच आटात असं म्हणायचं नाही की बैल कमी पळालाय म्हणून. आपल्याला ह्या डायव्हरांमुळे आपल्याला 4 गुलाल झाला. आपला बैल उजेडात नसल्यामुळे पायऱ्याची बिले अडचण येत होती. ऋषी ड्रायव्हरने आपल्याला लय मोलाचं सहकार्य केलं, त्याच्यामुळे आज बैल आपला गुलाला दिसतोय. म्हणजे जाईल तिथं गुलाल करतोय. म्हणजे तुम्ही जी कष्ट घेतलंय ना त्याचं फळ पण त्या प्रकारे द्यायला लागलंय. 100%. आपल्या कष्टापेक्षा जास्त बैल जीवाचं रान करून रक्त आठवलं बैलाने आमच्यासाठी आणि बैलाने साध्य करून दाखवलं. मी आजारी होतो आणि मी बरा होऊन काय करू शकतो ती. आता आजारपणात बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या मला इथं आल्यानंतर की ह्या गोष्टी केल्या, काय काय करायला लागलं? आजारपणात म्हणजे आपण बैलाला बसायला येत नव्हतं. आपण शिरवळा नेला, ऍक्सरा काढला, बैलाचं ब्लड चेक केलं. बैलाच्या लिव्हरवर सूज होती बैलाच्या. आपण बारक्या मुलांना, लहान मुलांना वाफ द्यायची मशीन असते का, तसली 6 महिने वाफ दिली बैलाला. परत पायाचा क्रॅक होता, छातीला क्रॅक असल्यामुळे त्याला हे बी बसत नव्हतं, आपलं प्लास्टर सुद्धा बसत नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला बैल नीट व्हायला, कव्हर व्हायला जास्त टाइम गेला. तरी पण आम्ही न हार मानता, आणि बैलाची बी जिद्द मोठी होती, त्याच्यामुळं बैल बी त्याच्या ताकदीवर जोरावर परत नीट झाला. तर बघा नंदीच हे करू शकतोय, कारण काय होतं माणूस देखील कधीतरी थांबवत असतो किंवा बात थांबलं पाहिजे, कारण ही गोष्ट अशक्य आहे, पण अशक्य गोष्ट शक्य करणं ही मुख्य प्राणी कुठनं आपण शिकावं. काय सांगायचं, आज गुलाल आहे आणि ह्या गुलालासाठीच ही या दुनियेत उडाडाल सगळी होते. गुलालासाठीच आहे, 100%च आहे. आता रात्री मुंबईवर रात्री 2 दिवस नाईट जागून आपल्या गाडीवर असतात दुधाच्या. 2 दिवस रात्र नाईट जागून बैलाच्या शर्तीसाठी, फक्त शर्तीसाठी सुट्टी काढायची आठवड्यात. आम्ही बी 10 दिवसातनं बैल आजार असल्यामुळे 10 दिवसातनं बैल एकदा पळावतो. पण सगळी पोरं कामधंदा सोडून हे बैलासाठी येतात फक्त. मित्रांनो, ड्रायव्हरांच्याकडे ड्रायव्हर आता महत्वाचा रोल तुमचा आहे. जर आज तुमच्यासारखा ड्रायव्हर त्याला भेटला नसता तर कदाचित गुलालात कुठेतरी नियोजन फसलं असतं किंवा अपयशी भेटत गेली असती. तुमचाही त्यात मोठा वाटा आहे. की 100%. 100%. आणि बैल मला
पळतोयच. मला हा बैल पळतोय म्हणजे पळतोयच. मालक पण म्हणतो दरवर्षी तुला हा बैल पळतोयच. हो. आणि बैल ह्यो चर्चेत नव्हता, काय नव्हतं. जे आपल्या मानमध्ये खटामध्ये ह्या बैलाचं नाव गोष्ट काहीच नव्हती. बरोबर. बैल त्या दिवशी मी कुरवलीत ह्याच्यावर 1 नंबर केलं उभं राहून सुट्ट. तिथनं बैल जी चर्चेत आला की आता मला जितकं फोन येतात ना, पण मला सांगता यायचं ना, रोजचं 100-150 फोन येतात की बैल पाहिजे आम्हाला. म्हणजे बैल पळाला तर सगळे काही साध्य होते. 100% फक्त बैल पळला पाहिजे ह्याच्यात. हो. आणि सहकार्य पाहिजे ड्रायव्हरांचं. आणि आम्हाला एवढं आमच्यातलं आम्ही कुणी करू शकत नाही, एवढं बैलासाठी ड्रायव्हरने करून दाखवलं. आम्हाला जी पैर होऊ शकत नाही, आम्ही किती बी जरी प्रयत्न केलं. आपण गेल्या मैदानात मायने पुष्पराजभर पळालोय आपल्या मादळ मोठी माल्यांचं. ते बी सगळं एवढी मोठी मोठी नियोजन ड्रायव्हर आम्हाला स्वतः करून देतात. आम्हाला काय सुद्धा माहित नसतं. फक्त ड्रायव्हर म्हणतात तुम्ही या, तुम्हाला गुलाल मिळालं पास झालं, एवढ्याच शब्द. आम्हाला पैर नाव तुम्हाला आम्ही म्हणलं का आम्हाला माहित नाही पैरवाल्यांचं नाव हे, आम्हाला काय सुद्धा माहित नसतं. पण फक्त ह्या म्हणजे ऋषी ड्रायव्हर त्यांच्या विश्वासावर आम्ही इथपर्यंत येतो. आम्ही बारामती येऊन इतक्याला 100 किलोमीटर फक्त ह्या माणसाच्या विश्वासावर येतो. आणि मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र हे विश्वासाचंच आहे. कारण ह्यात जर विश्वास असला तर अशी माणसं सगळी जवळची जोडते ती. आणि विश्वासामुळेच ही हार जीत यश अपयश या सगळ्या गोष्टी होत्या. ड्रायव्हर पळायचं काय वैशिष्ट्य झालं आता, ही सगळ्या झाल्या गोष्टी, त्याचा आजारपण किंवा बऱ्याच गोष्टी यश भेटायला लागलं. पाळण्यात काय वेगळा बदल आहे त्याच्या? पळण्यात म्हणजे तो असताना चित्ताच आहे. त्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. गाडी किती जरी मागे सुटली तरी त्याच्यावर माझा विश्वास 100% आहे की मी ती गाडी धरीन. हो. आता एक टांग्यानं गाड्या मागे सुटलेल्या, पोरांना वाटलं आता गाड्या गावायच नाही, पण मोहरच्या 100 फुटात गाड्या त्यानं धरल्या. पण माझा विश्वास होता ना बैला, मी गाड्या त्या धरणार. एवढं बैलावर तर माझा विश्वास आहे. काय सांगचाल, आज गुलालाच पात्र झालाय आणि चांगल्या प्रकारे आज गाडी पळाली. 2 शब्द सांगा, आजचा आनंद काय? आनंद तर खूप आहे. हा. तर काय मित्रांनो बघा, आज कसं आहे, ज्यावेळेस आपल्याला जी गोष्ट पाहिजे असते ती गोष्ट भेटती ना, त्यावेळेस बोलायचा शब्द नसतो. आणि अजून कोण काय बोलणार आहे का? महत्वाची पहिल्यांदाच बैलाची बाईट चालली आपल्या पहिल्या, आजपर्यंत नाही त्या बैलापाशी कोण बाईटला आलं. बघा मित्रांनो, खरंच मी कायम बोलत असतो, पाळणाऱ्या बैलाची चर्चा ही झालीच पाहिजे. कारण काय होतं, ही शर्यत क्षेत्र चाललंय ती सर्वसामान्य बैलगाडा मालक असतील किंवा टॉपचे असतील, सगळ्यांच्या ज्यावेळेस यात वाटा असतो त्यावेळेस ही शर्यत क्षेत्र चालतं. आणि आपण त्याला शुभेच्छा करूया. असाच कायम तो चर्चेत राहील आणि असाच गुलाल घेत राहील. धन्यवाद.